आज बनवूया मिक्स भाज्यांची चमचमीत खिचडी। कधी कधी फ्रीजमध्ये एखाद बटाटा उरतो, एखाद शेवग्याची शेंग किंवा भोपळ्याच्या फोडीचा तुकडा, अशा भाज्या उरलेल्या असतात। त्याची भाजी सुद्धा होत नाही, केली तर कोणाला पुरत नाही। मग त्याचं काय करायचं, तर अशा प्रकारे मिक्स खिचडी बनवू शकता भाज्या घालून। त्याच्यासाठी कुकरमध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी केली, थोडे खडे मसाले घातले, तमालपत्र, दालचिनी, लवंग। नंतर त्यात कांदा आणि आले लसूण पेस्ट छान फ्राय करून घेतली। आणि इथे माझ्याकडे शेवग्याची शेंग, गाजर, भोपळा, बटाटा अशा भाज्या होत्या, त्या बारीक चिरून घेतल्या, त्या घातल्या। 2 मिनिटं तेलात भाज्या फ्राय झाल्या की त्यात लाल तिखट, थोडासा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला सुद्धा घालू शकता, थोडीशी हळद घातली। 2 मिनिटं तेलात मसाले परतून त्याच्यात डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते ते घातले। मूग डाळ घेतली होती मी, तुम्ही थोडीशी मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ असं मिक्स सुद्धा घेऊ शकता। आणि 2 मिनिटं परतल्यानंतर त्यात पाणी घातलं, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घातली आणि झाकण लावून मस्त खिचडी शिजवून घेतली। त्याच्याबरोबर गरमागरम कढी आणि पापड तयार झाली आहे मिक्स भाज्यांची खिचडी।